केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुका महाराज की जय। आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे तरी मातेची या खोळे दगड आला पोटाशी। मनुष्य देह आहे सानिध साधिर ते साधी सिद्ध करुणी प्रबोध संत पार उतरले। नाव चंद्रभागे तेरी उभी पुंडलिकाचे द्वारी कट धवणी या करी उभा उभी पालवी। तुका म्हणे फुकासाठी पायी घातली या मिठी होतो उठा उठी लवकरीच उतार। मनुष्य देह आहे सानिध साधिर ते साधी सिद्ध करुणी प्रबोध संत पार उतरे। गाथाच्या क्रमानं 86 क्रमांकाचा अभंग या सप्ताहामध्ये गाथा प्रवचन ज्ञानेश्वरी प्रवचन हरि कीर्तन भव्य दिव्य असा हा सप्ताह आणि यातली आजची प्रवचनाची सेवा। या अभंगामध्ये तुकोबाराय मानव देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला आपल्या कल्याणाचं साधन सांगतात, जे उपदेश करतात। मानव देहाला येऊन त्याने जर आपल्या कल्याणाचं साधन नाही केलं तर आईबापाला त्याचं ओझं वाटतं। जसा दगड असावा तो दगड कुण्याही कामाचा नाही, किमान व्यवहारामध्ये दगड बांधकामाला तरी कुठंतरी भिंतीला पायाला लागतो, पण मनुष्य जर दगडवत वागू लागला, दगडासारखा निगगट्ट झाला, त्यानं आपल्या कल्याणाचं साधन जर नाही साधलं, तुकोबाराय सांगतात आईच्या पोटाला एखादा दगड आला असं समजावं। संतांनी जगत कल्याणासाठी साधना सांगितली। करुणी प्रबोध संत पार उतरले। जगताला संतांनी मार्ग दाखवला, साधना सांगितली। आपल्या सिद्ध अवस्थेला प्राप्त होण्यासाठी प्रत्येक जीवानं साधना करावी, यासाठी संतांना उपदेश आहे। तुकोबाराय सांगतात आमचं येणंच याच्यासाठी आहे। आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, आम्ही याच्यासाठीच आलो। उद्धवाया आले दीनजना। संतांनी जो जगताला मार्ग दाखवला तो मार्ग आम्ही पुन्हा स्वच्छ म्हणजे सोपा करून दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। झाडू संतांचे मार्ग आडरांनी बहिले जग, हे सगळं जग आडवाटेनं धावतंय। आडवाटेनं धावणाऱ्या जगाला त्याच्या मुक्कामाचं ठिकाण दाखवण्यासाठी म्हणजे योग्य मार्ग योग्य साधनं सांगण्यासाठी आम्ही आलो। चुकलेलं साधन हे माणसाला साध्याची प्राप्ती करून देऊ शकत नाही, आणि
साध्य नाही मिळालं तर जीव अशांत होतो. जीवनामध्ये समाधानासाठी प्रत्येकाला आपलं ध्येय मिळवता आलं पाहिजे. आपलं साध्य नातयांनी चिरंजीव पदामध्ये सुंदर विचार मांडलाय बरं का. चिरंजीव पद पावावयाशी आण उपाय नाही साधकाशी, किंचित बोलू निश्चयेशी कळावयाशी साधका. साधकांना कळण्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगतो म्हणतात. ते कसं? संतांचं बोलणं सूत्रबद्ध असतं. किंचित बोलू, थोडं बोलतात, पण थोडं बोलण्याचा आशय पुष्कळ असतो. सूत्रबद्ध शब्द भाषा असते. म्हणून ज्या ज्या साधकाला आपलं साध्य प्राप्त करून घ्यायचंय, किंचित बोलू निश्चयेशी कळावयाशी साधका. त्या साधकानं काय केलं पाहिजे? येते पाहिजे मुख्य अनुताप. त्या अनुतापाचे कैसे रूप? नित्य मरण जाणे समीप, अमनी अल्प देह सुख. मणे नळदेह किमर्थ निर्मिला, तो मी विषय स्वार्थी दौडिला. ती परमार्थ हातीचा गेला, करी वहिला विचार हा. नाथ महाराज सांगतात, म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला. भगवंतानी हा मानव देह कशासाठी निर्माण केला आहे? त्याची गरज नाही. वातावरण थंड आहे, मला गरज नाही, तुम्हाला असेल तर बघा. नाथ महाराज सांगतात, भगवंतानी या नरदेहाची निर्मिती कशासाठी केली आहे? विषय भोगण्यासाठी नाही. विषय तर देहाला लागतातच, पण केवळ विषय भोगण्यासाठी देह नाही. देहाला विषय दिले पाहिजेत. किती दिले पाहिजेत? देह साधनेसाठी सुदृढ राहावा एवढे विषय देवाला द्यावेत. पण काही देऊ नये. देहाला काही मिळावं वाटतं बरं का. तुकोबा सांगतात, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि अख्खं मन, हे मन जीवाला भलतीकडे घेऊन जातं. ज्या विषयाचं ज्ञान जीवाला होतं ज्ञानेंद्रियाच्या द्वारे, आणि मन कर्मेंद्रियाला सांगतं वाचल तिथं, पायाला सांगतं. कसं आहे? डोळे अगोदर त्या विषयाला पाहतात. म्हणजे पहिलं काम डोळ्याचं आहे बरं का. डोळ्याने पाहिलं की मन सांगतं ह्याचा उपभोग घे. मग पायाला आज्ञा करतं, पाय तिथपर्यंत जातात. हात ते घेतात आणि मग विषयाचा भोग चालू होतो. म्हणजे विषय भोगण्यासाठी पहिलं जर कारण कोण असेल तर डोळे आहे. आणि याला आज्ञा करणारं मन आहे. म्हणून तुकोबांनी याविषयी फार सावध केलं बरं का. आम्हाला पदोपदी सावध केलं. तुकोबा सांगतात, इंद्रियाच्या नादी जो लागला त्याचा आघात निश्चित आहे. इंद्रिय सेविता कोण तृप्त झाला, विषयी निमाला अग्नी कोठे. विषयाचं सेवन केल्यानंतर कोणाची तृप्ती होत नाही. पुन्हा पुन्हा विषयाची हाव वाढत जाते. किती जीवाला विषय द्या महाराज, मिळावेच वाटतात. विषय मिळाले की पुन्हा मिळण्याचा लोभ वाढत जातो. कुठला प्रतिबंधामध्ये आडवा आला की क्रोध उत्पन्न होतो. म्हणजे विषयाच्या पाठीमागं लोभही आहे आणि क्रोध आहे. हे काम, क्रोध आणि लोभ हे नरकाचे द्वारे ज्ञानोबा यांनी 17व्या अध्यायामध्ये सांगितलंय, 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलंय. हे जीवाला किती घातक आहेत. म्हणजे नरकाला जाण्याचा धोपट मार्ग, हायवे म्हणजे हे 3 आहेत. आणि इंद्रिय आपल्याला लवकर त्याच्याकडे घेऊन जातात. म्हणून संत आम्हाला सांगतात, करुणी प्रबोध संत पार उतरले. ध्रुपद आहे या अभंगाचं. मनुष्य देह ऐसा निद,
साधिल ते साधे सिद्ध करुणी प्रबोध संत पाळ उतरली. बाबा तुला हा मानव देहही मिळाला, मनुष्य देह ऐसा निध म्हणजे हे गबाड आहे, ठिकाण आहे. मनुष्य देह हे जंक्शन आहे आणि तो भगवंताने तुला दिलाय. मनुष्य देह प्राप्त होणं सोपं नाही बरं का. भागवतामध्ये विचार आलाय, अधिक पुण्य आणि न्यून पापानं देवादिकांचा देह प्राप्त होतो. न्यून पाप आणि अधिक पुण्यानं न्यून पुण्य आणि अधिक पापानं पशुआदिकांचा देह प्राप्त होतो. आणि म्हणजे पशुआदी देहामध्ये अधिक पाप आहे, न्यून पुण्य आहे, त्यामुळं त्यांना या देहाचा अधिकारच नाही. स्वर्गादी देवांना पुण्य पुष्कळ आहे, त्यांना मनुष्य देहाचा अधिकारही आहे. पण मनुष्य देहाचा अधिकार मिळूनही त्यांना आपल्या उद्धाराचं ज्ञान नाही. का नाही? त्याचं कारण भागवतात सांगितलं. ज्ञानप्राप्तीसाठी लागणारं वैराग्य हे स्वर्गादी देवाच्या ठिकाणी नाही. स्वर्गामध्ये यथेच्छ भोग प्राप्त होतात, ज्ञानाचा अधिकार त्यांना आहे, पण भोगाच्या आधिक्यामुळं त्यांची ज्ञानाकडं प्रवृत्ती होत नाही आणि म्हणून ते आपल्या उद्धाराचं कल्याणाचं साधन करू शकत नाही. केवळ मनुष्य देहच आहे ज्याच्याकडं ज्ञानही आहे आणि त्याच्याकडं हा देहही आहे. आणि म्हणून आपल्या कल्याणाचा अधिकार, आत्मकल्याणाचा अधिकार, साध्याचाही अधिकार आणि साधनेचाही अधिकार केवळ याच देहामध्ये आहे. देवादिकांचा देह श्रेष्ठ आहे, पण त्यांना नाही. जर त्यांना अधिकार प्राप्त झाला असता, अधिकार त्यांना करून घेता येतो, पण त्यांच्या ठिकाणी वैराग्य नाही, म्हणून त्यांचा उपयोग होत नाही. देवादिकांनी या मनुष्य देहाची इच्छा याच्यासाठीच केली ना, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे. तुकोबा सांगतात, देवाने याची इच्छा केली म्हणून त्यांना नाही मिळाला, आम्हाला मिळाला, आम्ही भाग्यवान आहोत, आमचं जीवन धन्य झालं. धन्य आम्ही जन्म आलो, या मानव देहाला आलो, आम्ही धन्य झालो. स्वर्गीची आम्हाला इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. कशासाठी? भगवंताच्या नामानं याच देहानं या लोकामध्ये मोक्ष मिळवता येतो. मोक्ष प्राप्तीसाठी, आत्मउद्धारासाठी हा एकच देह उपयोगाचा आहे. म्हणून तुकोबा म्हणतात, ऐसा निध, मनुष्य देह ऐसा निध, साधिल ते साधी सिद्ध. यानं जर ठरवलं तर प्राप्त करण्याचा अधिकार याला आहे. साधिल ते साधे सिद्ध, तो साधू शकतो, तो मिळवू शकतो, ती योग्यता या मनुष्य देहामध्ये आहे. म्हणून संतांनी आम्हाला हे सांगितलं. करुणी प्रबोध संत पाळ उतरली. संतांनी पदोपदी जगताला हा उपदेश केला आहे. केवळ सांगितलं असं नाही बरं का, स्वतः त्या साधनेवर आरूढ होऊन लोकांना साधना कशी सोपी आहे हे सांगितलं. केवळ सांगितलं नाही, केवळ सांगण्याचं काम आमचं आहे, पण करून सांगण्याचं काम संतांचं. मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संत, ते निळोबा सांगतात, तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काय. संतांनी आम्हाला मार्ग दाखवला, आम्ही त्या मार्गाने जर चालू लागलो तर न पडे गुंता कोठे काही, कुठेही आम्हाला अडकण्याची सुतराम शक्यता नाही. अगदी आम्ही निश्चिंतपणे आपल्या साध्यापर्यंत पोहोचू. पण कधी? संतांनी जो मार्ग सांगितलाय त्या मार्गाने गेलं तर. बघा, दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
आपण करत असलेलं साधन म्हणजे मार्ग ती वाट शास्त्रबोधित असावी. आणि दुसरी गोष्ट संतांनी सांगितलेली असावी. शास्त्रानं त्याचा बोध केलेला, शास्त्राने सांगितलेला असावा बाबा तुम्ही याच वाटेनं चाला. आणि काय आमच्या कल्याणाचं हिताचं ज्ञान केवळ शास्त्राला आणि संतांना आहे. ज्ञानोबा दोन्हीचाही विचार सांगतात. अहितापासून काढिते हित देऊनी वाढविती नाही श्रुती पळवती माऊली जगा. श्रुती म्हणजे शास्त्र. शास्त्राला आमच्या हिताचं ज्ञान आहे म्हणून ज्ञानोबाने श्रुतीला आई म्हटलं बरं का. नाही श्रुती पळवती माऊली जगा. आईला जशी आपल्या मुलाची तळमळ असते किंवा तळमळ असून चालत नाही, जन्मदात्या मातेलाही तळमळ असते, पण केवळ तळमळ कामाला देत नाही. त्यासाठी तुम्हाला दृष्टांत सांगतो छोटासा उदी. एक 5-6 महिन्याचं मूल आहे. त्याला कुठला तरी दुःखद आजार झाला आहे. लहान असल्यामुळे त्याला सांगता येत नाही, कळत नाही, पण त्याला त्याच्या वेदना होतात. ते वेदनेनं तळमळते. आई त्या मुलाला पाहते. आईला त्याचं दुःख पाहवत नाही, पण हे का तळमळतंय याचं ज्ञान आईला नाही. हां, त्याच्या दुःखाविषयी तळमळ आहे. आईला वाटतं त्याच्या वेदना बंद व्हाव्या, पण कशानं बंद होतील माहीत नाही. एखाद्या डॉक्टरकडे त्या माऊलीने त्याला लेकराला घेऊन गेलं. डॉक्टरला दाखवलं. डॉक्टर मला माऊली त्याला काय झालं मला कळालं, पण त्यासाठी तुम्हाला 10,000 रुपये द्यावे लागतील. आई असते, डॉक्टर साहेब मी पैशाची व्यवस्था करते, तुम्ही विलाज चालू ठेवा. आजकालचे डॉक्टर म्हणतात नाही अगोदर डिपॉझिट करा आणि मगच विलाज. माझा दृष्टांत संपला. डॉक्टरला त्या मुलाचं दुःख घालवण्याचं ज्ञान आहे, पण तळमळ नाही. आईच्या ठिकाणी तळमळ आहे, पण त्याचं दुःख कशानं जाईल याचं ज्ञान नाही. पण जगतामध्ये संत आणि शास्त्र असे मायबाप आहेत, त्यांना जगताच्या दुःखाचं ज्ञानही आहे आणि दुःख कसं जाईल याचं ज्ञानही आहे आणि दुःख जावं अशी तळमळही आहे. म्हणून तुकोबा सांगतात ऐशी कळवळ्याची जाती कधी लाभावी न तिथे. संत आम्हाला आमच्या हिताचं ज्ञान हिताचा उपदेश करत असताना किती मागतात, किती घेतात हो. तुकोबाने किती घेतले? आता आम्ही घेतो हा भाग वेगळा, पण तुकोबाने किती घेतले असतील, ज्ञानोबाने किती घेतले? ज्या तुकोबाच्या ज्ञानोबायांच्या अभंगावर आम्ही प्रवचन कीर्तन करतो आम्ही घेतो, मग घेतलेलं त्यांना किती देतो? नाही महाराज. म्हणून हिताचं ज्ञानही असावं लागतं आणि हिताची तळमळही असावी लागते. असे केवळ संत आहेत. म्हणून तुकोबा सांगतात करुणी प्रबोध. संतांनी जगताला प्रबोध केला म्हणजे योग्य मार्ग दाखवला. संतांनी मार्ग दाखवला म्हणजे स्वतःच्या मनानं नाही दाखवला बरं का. मी प्रमाण आत्ता सांगितलं. मार्ग दावून गेले आधी निळोबाई आहे. निळोबाईंनी स्वतःच्या मनानं मार्ग नाही सांगितला, त्यांनी सांगितलं मार्ग दावून गेले आधी. निळोबाईंच्या अगोदर तुकोबाईंनी निळोबाई तुकोबाईकडे बोट करतात. मग तुकोबाई ते स्वतःचं मत सांगतात का? नाही. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरे जग. संतांची वाट आम्ही झाडून स्वच्छ करू आणि त्याच वाटेनं लोकांना घेऊन जाऊ. मग तुकोबायांनी त्यांच्या पाठीमागे जे संत होऊन गेले, नाथबाबा असतील, नामदेव महाराज असतील, ज्ञानोबा असतील, त्यांच्याकडं बोट दाखवलं.
पण ज्ञानोबा ते म्हणतात की बाबा मी सांगतोय म्हणून नाही. तैसा व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकारात ते वाट पुसतो. म्हणजे ज्ञानोबा यांनी मी सांगितलं असं कधीच म्हटलं नाही. व्यासांना म्हणजे बोट दाखवले व्यासाकडे, व्यासांचा मागोवा घेतो. भाष्यकार शंकराचार्याकडे बोट दाखवलं, व त्यांनी जे सांगितलंय आम्ही तेच सांगू. ज्ञानोबाचा अभंग आहे बघा. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो, न पडे विषय अंधा, म्हणून उघड बोलिलो, चालता धनुधरा, तंगा काळ हरपलो, ज्ञानदेव निवृत्तीचा, सर्व द्वैत निरसलो. ज्ञानोबा सांगतात वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो. म्हणजे मी शास्त्राकडं पाहिलं, ऋषीमुनीकडं पाहिलं, ते ज्या वाटेने गेलेले आहेत मी त्या वाटेने चाललो आणि पुढं जगालाही मी तीच वाट दाखवली. करुणी प्रबोध म्हणून बोलतोय बघा. करुणी प्रबोध संत पाय उतरले. आम्ही त्या वाटेनं चालूनच भवसागराच्या पलीकडं सहज गेलो. म्हणजे आमच्या साध्यापर्यंत आम्ही पोहोचलो. आणि मग जगाला सांगतोय. काय सांगतात? आता उघडी डोळे, जरी अद्यापी न कळे, तरी मातेची खोळे, दगड आला पोटाशी. बाबा आम्ही जगाला सांगतोय. काय सांगतात? म्हणजे आता तरी सावध हो, आता तरी आता उघडी डोळे, जरी अद्यापी न कळे, आत्तापर्यंत तुला हे कळालं नसेल, तुझी बुद्धी या मायेमुळं, मोहामुळं, या विकारामुळं इकडे येण्याची झाली नसेल, पण तो मायेचा पडदा आता बाजूला सार. संत विचाराचं साह्य घे, संत संगतीमध्ये जा आणि आपल्या कल्याणाचं साधन संत जे सांगतील ते तू अनुभवाला घे. याचा अनुभव घे. साधनेचा अनुभव घेतला पाहिजे. बघ ऐकतात सगळेच, पण केवळ ऐकून ते जर अनुभवात नाही घेतलं तर किती उपयोग होईल मला माहीत नाही. हे वाया काही जात नसतंय. त्याचं कधीतरी पुण्य तयार होईल. म्हणून गुरुजी 15व्या अध्यायामध्ये ओळ्या मला लक्षात नाहीत, पण संजयाने धृतराष्ट्राचा दृष्टांत दिला आहे. म्हणजे अंधुतरी माऊलीची ओळी अशी आहे, भाव असा आहे त्याचा, व धृतराष्ट्र आंधळा होता, पुत्रमोहामुळं त्याला गीता ऐकूनही कळाली नाही, पण वाया गेली नाही. त्याचे दृष्टांत दिला आहे. द्राक्षाच्या बुडाशी घातलेलं दूध ज्यावेळेस घातलं त्यावेळेस वाया गेलं असं वाटतं, पण कालांतरानं द्राक्षाची गोडी मिळाल्यानंतर मग ते दूध त्या गोडीमध्ये प्रविष्ट झाले लक्षात येतं. तसं मोह असता पुत्रमोहामध्ये ऐकलेले शब्द पण तेही वाया नाही गेले. म्हणून संतांच्या संगतीमध्ये काही मिळालं महाराज, वाया काहीच जात नसतं. सद्ग्रंथ सत्शास्त्र कसंही ऐका, जात रस्त्यानं जात ऐका, एखादा शब्द कानावर पडला वाया जात नसतं. म्हणजे इकडे यूज नाही असं नाही. म्हणून संत जे बोलतात ते त्यांचं बोलणं अनुभवातलं असतं. आणि म्हणून आम्हाला संत सावध, आता उघडी डोळे, व आत्तापर्यंत तुला हे कळालं नसेल, पण आता तरी सावध हो ना. तुकोबाराने अहो किती सांगितलं, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा.
सकळांच्या पाया माझे. आपली लायकी आहे का तुकोबाने आमच्या पाया पडावाशी? तुकोबाने आम्हाला हात जोडावे तेवढी आमची लायकी आहे का? पण तुकोबाई किती तळमळीने सांगतात, बाबा पाया पडून तुम्हाला विनंती करतोय, आता तरी सावध व्हा. का? आपलं दुःख तुकोबाईंना संतांना पाहवत नाही. मग आम्हाला कसं पाहवतं? आम्हाला आम्ही दुःखी आहोत असं वाटतच नाही ना, का वाटतंय? आणि जर वाटत असेल तर कशामुळे दुःखी आहोत हे कळत नाही. आम्हाला वाटतं संसारामध्ये अमुक वस्तू नाही मिळाली की आम्हाला दुःख होतं. नाही नाही नाही, संसार हा जड आहे, तो तुमच्या दुःखालाही कारण होत नाही आणि सुखालाही कारण होत नाही. मग आम्हाला सुखदुःखाचे अनुभव येतात ना, संसाराचं स्वरूप न जाणल्यामुळे येतात. संसाराविषयी असलेलं आपलं अज्ञान, त्या अज्ञानामुळं आम्हाला वाटतं संसार दुःख देतो, संसार सुख देतो. अनुकूलता प्राप्त झाली की सुख झाल्यासारखं वाटतं, प्रतिकूलता कुठली काही प्रतिबंध आला की दुःख झाल्यासारखं वाटलं. पण संसार दुःखही देत नाही आणि सुखही देत नाही. मग संतांनी कसं सांगितलं? संसार दुःखमुळं निघण्यासाठी सांगितलं, बाकी काही नाही. याच्यातून बाहेर निघा बाबा. अज्ञानामुळं आम्हाला असं वाटतं म्हणून तुकोबाई आम्हाला सावध करतात. वा आता उघडी डोळे, सावध हो. म्हणजे आता ते दक्ष राहा. झालं गेलेलं आयुष्य ते पुन्हा वापस येत नसतं. पण जेवढं शिल्लक आहे त्या आयुष्यामध्ये तरी त्या आयुष्याचा प्रत्येक क्षण परमार्थामध्ये घालव. आता तू सावध नाही झालास तर पुन्हा तुला सावध होण्याची वेळ येणारच नाही. आता ही वेळ जर तू सोडलीस तर कदाचित पुन्हा सावध होण्याची वेळ येईल याची शाश्वती नाही. माणसं म्हणतात बघू पुन्हा तुझ्या हातात आहे का? मागच्या 2 वर्षाचा काळ आठवा महाराज किती भयानक होता. कोट्याधीश आपली सगळी संपत्ती द्यायला तयार झाले, पण काही उपयोग झाला नाही उपयोग. म्हणून आता उघडी डोळे. जे अध्याय बघा, ज्ञानोबांनी 9व्या अध्यायामध्ये हा विचार सुंदर मांडला आहे बघा, का दृष्टांत दिले. तरी झडझडून वहिलानी एक ये भक्तीचे वाटे लाग, जी या पावशी अव्यंग निजदा. बाबा माझ्या निजदा म्हणजे माझ्या स्वरूपाला, माझ्या ठिकाणाला म्हणजे सुखरूपतेला. देव कसा आहे? सुखरूप आहे. मग तुला सुखरूपता प्राप्त करून घ्यायची असेल तरी झटकून निघ, तरी झडझडून वहिला निघ. पण निघून काय कर? काही करू नको. बाकी अन्य साधनेच्या पाठीमागं जाऊच नको. ये भक्तीचे वाटे लाव. कलियुगामध्ये भक्ती साधन संतांनी आम्हाला सांगितलं. बाकी कुठलं साधन, साधनाचा निषेध नाही केला, पण त्या साधनेचा उपयोग नाही हे स्पष्ट रीतीने सांगितलं. तुम्ही बाकीचे साधनं करायला गेलात तर तुमच्या ठिकाणी दंभ वाढेल. आणि म्हणून संतांनी आम्हाला प्रत्येक क्षणाला सावध केलं. इथं तुकोबा सांगतात, वा ठीक आहे तुला आजपर्यंत कळालं नसेल, पण आता तरी संत सांगतात, तू सत्संगात आलेस ना, गाता प्रवचन ऐकू लागलेस ना, मग तुला संतांनी तुकोबा सांगतात ना, बाबा आता उघडी डोळे, जरी अद्यापि न कळे. आणि आताही जर तू सावध नाही झालास, आताही झोपल्याचं सोंग घेतलास, तर तुकोबा सांगतात तुझ्या मातेनं दगडाला जन्म दिलाय. म्हणजे दगडाला जसं काहीच कळत नसतं ना, दगडाला बोलल्यावर कळतंय नाही महाराज, तसं तुला एवढं सांगून जर आत्ताही आणखीनही कळत नसेल
तर तू दगडच आहेस. म्हणून तुकोबाई सावध करतात आणि साधन सांगतात पुढं. नाव चंद्रभागी तेरी उभी पुंडलिकाचे द्वारी कट धवनिया खरी उभा उभी पालवी. तुकोबांनी संतांनी आम्हाला साधन नाही, भगवंताने स्वतः साधन तयार करून ठेवलंय. पुंडलिकाने सगळ्या जगताच्या कल्याणासाठी देवाला तिथं उभं केलंय आणि देवाला सांगितलं, देवा नची जावे देवा माझे गावे होणे मागवतो प्रार्थून. हेची एक देवा इथं आलेस ना, उभा टाकलेस ना, मग असाच उभा राहा. किती कुठपर्यंत उभा राहू? युगे 28 विटे उभा. इथून तू कुठेही जाऊ नको, नच जावे देवा माझे गावे होणे. पुंडलिकाने आमच्यासाठी प्रार्थना केली आणि तुझ्याकडे जे कोणी जसे येतील, काही पाहू नको, भाळे भोळे कुणी कसेही असतील, अपराधी असतील, नास्तिक असतील, पण त्यांचं गुणदोष पाहू नको. त्या सगळ्यांना या भवसागराच्या तू पलीकडे नेऊन सोड, असं पुंडलिकाने भगवंताकडे मागितलं. आणि तो भगवान तेव्हापासनं त्या ठिकाणी उभा आहे. भगवंताने हे दाखवून दिलंय, एका विटेवर 2 पाय जोडून उभा टाकायचं म्हणजे हालता येत नाही. आता जोडलेले पाय असल्यावर हालता येतं का? चालता येतं का? भगवान रामचंद्राचे तुम्ही जर प्रतिमा पाहिली, आपण पाहतोच, त्यांचा पाय कसा आहे, मागं पुढं, हातात धनुष्यबाण आहे, सज्ज आहेत. तसं पांडुरंगाची प्रतिमा तशी नाही, पाय जोडून उभा आहे. पाय जोडलेल्या माणसाला कुठेही हालचाल करता येत नाही. पुंडलिकाने देवाला मागितलंय म्हणून देव तेव्हापासनं त्या विटेवर उभा आहे. कशासाठी उभा आहे? जे काही भक्त दर्शनाला येतील त्यांना देव हे सांगतोय, व माझ्याकडे आल्यानंतर माझ्या भक्तांना हा भवसागर म्हणजे हा संसार सागर, हे जन्ममृत्यूची भीती राहत नाही. जसं कमरेइतक्या पाण्यात गेल्यानंतर बुडण्याची भीती कुणालाही नसते, देवाने कमरेवर 2 हात ठेवून दाखवलं. व या सागरामध्ये तुम्ही आल्यानंतर, माझ्याकडे आल्यानंतर तुम्हाला या संसाराची भीती नाही. पुंडलिकाने हे देवाला मागितलंय. शंकराचार्यांनी व्यवस्थित पंढरपूरला आले ना, तर पांडुरंग अष्टकामध्ये पहिल्या श्लोकातच सांगितलं, महायोगपीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय दातुम मुनिंदे समागत तिष्ठ तमानंद कंदम. तो आनंदाचा कंद समपाय ठेवून, कमरेवर हात ठेवून येणाऱ्या भक्ताला हे सांगतोय की बाबा जे कोणी भगवत दर्शनाला येतील ना, त्यांच्यासाठी हा संसार सागर कमरे इतकाच आहे, म्हणजे भीती नाही. पण कुणाला? जे देवाकडे जातील त्यांना. म्हणून तुकोबा सांगतात, नाव चंद्रभागी ते. संतांनी नाव उभी केली आहे, ते नावेचं मोल घेतात का? नाही नाही नाही, या फुकट या, पण या. पण तिकडं जाण्याची बुद्धी सगळ्याची होत नाही. तुकोबा सांगतात, तुका म्हणे फुकासाठी. फुकासाठी बघ, लाभ होतो उठाउठी लवकरीच उठाउठी. भगवंताची शरणागती जे करतात त्यांना हा लाभ तात्काळ होतो. पण भगवंताला शरण गेलं पाहिजे. भगवंताचं वचन आहे, जो मज होय अनन्य शरण त्याची निवाई मी जन्मभर. या लागे शरणागता शरण्य मीची एकू. तुकोबा सांगतात, शरणागता वज पंज अभयदाता तो उदा. जे शरण जातात
त्यांना भगवंताने अभय दिलंय, आजही देतोय. पण खरी शरणागती ज्ञानोबाईंनी 18व्या अध्यायात सांगितलं ना, भगवंताला कसं शरण जावं म्हणून. तर या अहम वाचा चित्त अंग देऊन या शरण रिग दृष्टांतीला महोदधी का गांग रिगादी जैसी. गंगा नदी समुद्राला शरण जाते. नदी समुद्राला शरण गेल्यानंतर तिचं काय शिल्लक राहतं? नाव शिल्लक राहतं. नदी समुद्राशी एकरूप झाली तिला कोण नदी म्हणतं? नाही. तिला कोणी नदी म्हणत नाही. तिला कोणी नावानं बोलवत नाही किंवा त्या नदीचे दोन्ही तटही शिल्लक राहत नाहीत. आपल्या संसार सागरामध्ये ज्या 2 तटाच्या मधून आम्हाला व्हावं लागतं, जावं लागतं. एक तट आहे सुखाचा, दुसरा आहे दुःखाचा. माणसाचं जीवन द्वंद्वात्मक आहे. या द्वंद्वाच्या मधून जीव वाहतोय. आणि ज्यावेळेस हा भगवंत रूपी समुद्राला प्राप्त होतोय ना, त्यावेळेस ते सुखदुःखाचे तट नष्ट होतात. आपलं नावही नष्ट होतं, काही शिल्लक राहत नाही महाराज. म्हणून नदीसारखं जीवानं भगवंताला शरण जावं. असा जीव जर भगवंताला शरण गेला तर लवकरीच उतार. तो या दुःखातून, संसाराच्या संकटातून, या मायेतून लवकरच बाजूला निघतो. पण त्याच्यासाठी साधन मात्र संतांनी जे सांगितलं, करुणी प्रबोध संत पाळ उतरले, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बरं, आमच्या मनानं आम्ही मार्ग करून चालत नाही. साधन हे संतांनीच सांगावं लागतं. काही लोक, अनेक लोक म्हणतात मी सांगतोय. कोण तू? काय कळतं तुला? काय अधिकार दिला? कुणं दिला? मी सांगतो म्हणजे तुकोबाला सांगतात म्हण ना, का मी सांगतो म्हणजे? तुकोबाने असं सांगितलं तसं तुम्ही वागा असं म्हण ना. संतांनी जे सांगितलं आम्ही तेच केलं पाहिजे. आणि संत सांगतात, मगाशी प्रमाण देऊन गेलो मी. शास्त्रानं जे सांगितलं, शास्त्राने ज्याचा बोध केला, तेच संतांनी सांगितलं. बघ, ज्ञानोबा सांग, श्रुती स्मृतीची अर्थ आपणची होऊनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे. जे जगताला श्रुती आणि स्मृतीचं ज्ञान देत असताना ज्ञानोबा सांगतात ते स्वतः मूर्त होऊन जगतात. म्हणजे त्या शास्त्राचा, त्या शब्दाचा स्वतः अनुभव त्यांनी घेतला, अनुष्ठान केलं, म्हणजे अनुभवाला आणलं आणि मग जगाला सांगितलं. तुका म्हणे चाकुनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. उगी लोकाला सांगायचं नाही. म्हणून संतांनी जे प्रबोध केला, करुणी प्रबोध संत पाय उतरले. निश्चितच शास्त्रांचा मार्ग संतांनी अवलंबला आणि तो मार्ग संतांनी, ती साधना संतांनी जगाला सांगितली, अनुभव घेऊन सांगितली. आणि म्हणून आपण संतांचं ऐकावं, संतांचंच ऐकावं. शास्त्रामध्ये जे असेल तसंच वागावं, तसंच वागावं. याच्याशिवाय आपल्या कल्याणाचा सध्या दुसरा कोणताही मार्ग नाही. म्हणून तुकोबाराय आम्हाला या मानवदेहाला आलेल्या प्रत्येक जीवाला हा उपदेश करतात. मनुष्य देह ऐसा निध साधिल ते साधी सिद्ध. बाबा तुला हा मानवदेह प्राप्त झाला आहे, तर मग तुला जे साध्य मिळवायचं आहे ते तुला निश्चितच मिळेल. पण तू साधना जशी या अभंगात सांगितली ना, तशीच साधना आपल्याकडनं घडली पाहिजे. साधना केलं तर साध्य मिळतं. बघ, लोकांना आज लई सवय लागल्या, कोणी आज महाराज आशीर्वाद द्या,
फुकटच का? काही तर साधना कर ना बाबा. साधना केल्याशिवाय हे लक्षात घ्या, कुणीही आशीर्वाद दिला म्हणजे तुकोबाय ज्ञानोबाय हे संत, त्यांची कृपा प्राप्त होते, पण साधनेशिवाय होत नाही. जीवनामध्ये बाजारात व्यवहारामध्ये फुकट काही मिळतंय का? मग आम्हाला सगळं फुकट मिळावं वाटायला सध्या. नाही, काहीच मिळत नसते. तुम्ही कोणाच्याही संगतीत जावा, तुम्ही स्वतः साधना केली तर तुमच्या पदरात काहीतरी पडेल. साधनेशिवाय काही मिळत नाही. आणि साधना योग्य झाली पाहिजे बरं का. चुकलेलं साधन तुमच्या निश्चित साध्यापर्यंत तुम्हाला नेऊन सोडत नाही. म्हणून साधना करत असताना संताकडे पाहून साधना करावी, शास्त्राकडे पाहून साधना करावी. म्हणून साधिल ते साधे सिद्ध, करुणी प्रबोध संत पार उतरले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.